नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, अमेरिका, इस्रायल आणि इराण या तीन देशात सध्या युद्ध सुरू आहे। यापैकी इराणचा खामेनी हा मारला गेला। खामेनी मारल्यानंतर अनेक देशात त्याचे पडसाद उमटले। यापैकी भारतात देखील तशाच पद्धतीचे पडसाद उमटले। अक्षरशः मुस्लिम महिला, पुरुष, लहान मुलं मुली मस्जिदीसमोर जातात आणि अक्षरशः छाती पिटवून रडतात। आमचा खामेनी मारला गेला यांचं दुःख या भारतातील महिलाला आहे, या मुस्लिम महिलाला आहे। नेमकं खामेनी मेल्याचं दुःख भारतात का व्यक्त केलं जाते? त्याचबरोबर जे काही प्रदर्शन दिल्ली असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर काश्मीर असेल, या भागात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आलेले। आता ज्या पद्धतीने अमेरिकेने ज्या पद्धतीने हल्ला केला आणि इराणचा खामेनी मारला गेला, त्या ठिकाणच्या महिला अक्षरशः आपल्या गाडीचे हॉर्न वाजवतात, त्या ठिकाणी डान्स काय करतात आणि त्याचं दुःख आम्हाला नाही, आम्हाला उलटा आनंद आहे, अशा पद्धतीचे त्या ठिकाणच्या महिला व्यक्त होतात। परंतु भारतातील महिलाला नेमकं काय दुःख झालं हे अद्यापही समजलं नाही। आता ज्या पद्धतीने आपल्या भारतातूनच आपण कमावतो, व्यवसाय करतो, उत्पन्न काढतो, आपल्या मुलाचं शिक्षण असेल, मुलीचं लग्न असेल, अनेक गोष्टी असतील, आपण त्याच्यातून सामील होतो, अनेक आपण उत्पन्न काढतो, भारतातील नागरिकातून आपण ते उत्पन्न कमावतो, त्या ठिकाणी उत्पन्न काढल्या जाते। नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, अमेरिका, इस्रायल आणि इराण या तीन देशात सध्या युद्ध आहे आणि त्यापैकी इराणचा खामेनी हा मारला गेला। त्यानंतर अनेक देशात त्याचे पडसाद उमटले। यापैकी भारतात देखील तशाच पद्धतीचे पडसाद उमटले आणि अक्षरशः मुस्लिम महिला, मुस्लिम पुरुष असतील, लहान मुलं, लहान मुली अक्षरशः रस्त्यावरती उतरल्या, त्यानंतर मस्जिदीसमोर अक्षरशः ठाव पडून रडतात, अक्षरशः छाती पिटून रडतात। परंतु या भारतातील महिलेला एवढं दुःख का झालं? या मुस्लिम महिलेला एवढं दुःख का झालं? ज्या पद्धतीने इराणचा खामेनी मारला जातो, त्या ठिकाणच्या महिला असतील अक्षरशः आनंद व्यक्त करतात, आपल्या गाडीचे टिप्पर लावतात, लाईट लावतात आणि नाचतात आणि उलट सांगतात की आम्हाला खामेनी मेल्याचं दुःख नाही तर आनंद आहे। ज्या पद्धतीने खामेनीची दहशत होती, तो खामेनी मेल्यानंतर जे काही इराण असेल त्याचं दुःख आम्हाला अजिबात नाही, अशा पद्धतीची त्या महिला व्यक्त होताना दिसतात। परंतु भारतातील जे काही मुस्लिम महिला असतील, अक्षरशः दिल्ली असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी असेल, काश्मीर असेल, अनेक ठिकाणी प्रदर्शन व्यक्त करतात, प्रदर्शन काढतात आणि मोठ्या नठाव करून रडतात की खामेनी मेल्याचं आम्हाला दुःख किती आहे। आता लहान मुलं सुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उतरले होते। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने मुलं व्यक्त होतात। मोदी मेल्याचं दुःख किंवा मोदीवरती घात झाला तर आम्हाला दुःख नाही, अशा पद्धतीने त्या मुलाच्या माध्यमातून बाहेर दिल्या जातात। आता हे काही मुलं स्वतःहून देत नाहीत, कारण तर ज्या पद्धतीने मुस्लिम समाज असेल त्या ठिकाणी चर्चा होतात। खामेनी मेल्याचं दुःख त्या आई असतील, त्या मुलाच्या आई असतील, वडील असतील, भाऊ असतील, ज्या पद्धतीने व्यक्त होतात त्याच पद्धतीने मुलं सुद्धा व्यक्त होताना दिसत आहेत। परंतु जो काही खामेनी मेला, तो खामेनी 1919 रोजी याची सत्ता आली आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एका महिलेवरती अत्याचार झाला। महिलेचा गुन्हा तरी काय होता? महिलेने फक्त त्या ठिकाणी बुरखा घेतला नव्हता आणि तू तोंड का दाखवतो, बुरखा का घेत नाही म्हणून त्या महिलेला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं जातं आणि तिच्यावरती अमानुष अत्याचार केले जातात। त्या ठिकाणी अनेक गोष्टी घडतात। अनेक गोष्टी घडल्यानंतर त्या महिलेच्या माध्यमातून, ज्या अनेक महिला होत्या त्या महिलेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मोर्चे दाखल केले जातात, प्रदर्शन दाखल केले जातात आणि त्यानंतर या खामेनीचं दुःख आम्हाला नाही, ती मेली तर ती गुन्हेगार होती, अनेक छळ त्यांनी केले, अशा पद्धतीच्या त्या महिला त्या ठिकाणी व्यक्त होतात। परंतु भारतात तसं नाही। भारतातच आपण कमवायचं, भारतातच आपण खायचं, भारतातच पैसे कमवायचे, परंतु खामेनी मेल्याचं दुःख भारतातील महिलेला आहे। यामध्ये दोन गट आहेत मुस्लिम समाजाचे, त्यामध्ये सोया अशा पद्धतीचा गट आहे आणि त्यानंतर दुसरा एक गट आहे। त्यामध्ये ह्या सोया गटाचं जे काही म्हणणं आहे आणि ज्या पद्धतीने आम्हाला भारतातील संविधान दिलं अशा पद्धतीने व्यक्त होताना दिसत आहेत आणि त्याचं दुःख आम्हाला साहजिकच आहे खामेनी मेल्याचं, असं त्या महिला व्यक्त होताना दिसत आहे।
आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सुद्धा विसरू नका. जय शिवराय.